हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज मी काकीच्या घरी आलेली आहे. तर आज मी सकाळीच आले होते की कारण की मला दवाखान्यात जायचं होतं. आणि मग दवाखान्यातनं मी जाऊन वगैरे आले. डॉक्टरनी सांगितलं की नाही का थोडंसं बरं जर वाटलं तर ठीक, नाही जर बरं वाटलं की मग डायरेक्ट उद्या सकाळी सलाईन लावायची. पण काय नाही, मला सलाईन लावायचं म्हणलं की मला आत्ता लगेच बरं वाटतं. तर आता मी काकीच्या घरी आलेले आहे. तर हे आहे काकीचं घर. आणि हे नाही का माझ्या पप्पांनी कपाटाला कलर दिला होता आज. आज माझ्या पप्पांनी म्हणजे मी काकांना माझ्या काकांना मी पप्पाच म्हणते, म्हणून काकांनी कपाटाला कलर दिला. खूप छान. आणि ते पेंटरचं काम करतात, खूप छान. तुम्हाला पण असं पेंटरचं वगैरे काम करायचं असेल ना तर माझ्या पप्पांना नक्की सांगा, मला नक्की कमेंट करून सांगा. तर आज आम्ही आता जेवायला बसतोय. आता चला तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही जेवायला बसलेलो. माझं जरा तोंडाला चव नाही म्हणून काकीने मला भात केलेला होता. आत्ता जस्ट भात केला आणि आता जेवायला बसले मी. तर ही माझी काकी आहे. काकी आणि माझी मम्मी आहे. ही माझी काकी आणि ही माझी मम्मी आहे. हाय, या जेवायला, या जेवण करायला. माझी काकी आणि माझी मम्मी आहे. ती म्हणते की या जेवण करायला या तुम्ही नक्कीच या जेवण करायला. तर आता जेवण वगैरे करते, थोडंसं विश्रांती घ्या. तर या जेवायला तुम्ही पण. माझं आता थोडंसं जेवण राहिले, म्हणलं आता थोडंसं दाखव. भात केलेला होता, मुगाच्या डाळीचा भात केलाय आणि लोणचं खूप छान लागतं. आणि उडदाचं पापड, कालचे उडदाचे पापड पण खूप आम्ही सगळे खाल्ले. आम्ही दोघीच होतो, मम्मी आणि मी. 8 उडदाचे पापड आम्ही खाऊन टाकले. बरोबर ना? यायचं का जेवायला? माझी मम्मी हसतीये मला. तुम्ही बघू शकता हे जेवण आहे. आणि आता मी जेवतीये. आणि माझी काकी मस्त टीव्ही बघत होती, पण मी टीव्ही बंद केलेला आहे कारण की आवाज येत होता ना. कारण की आवाज आला की मग ते परत समोरच्याला मी काय बोलते ते तुम्हाला कळणार नाही, म्हणून. तर काय कसं वाटतंय मग माझं काकीचं घर? आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी जेवते. तर फायनली जेवण झालेलं आहे आमचं. तुमची चांगली साडी. माझी मम्मी म्हणती फायनली आमचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. सगळे बसलेले आहेत सध्या. तर कसं वाटलंय आमचं, म्हणजे आता जेवण वगैरे झालं, भात वगैरे पण सगळं झालं, भांडे बिंडे घासले. आणि मग आता या ना काकी, तुम्हाला यायचंय तर. म्हणजे काकी लाजतीये व्हिडिओमध्ये, नको म्हणतीये, पण मी तरी तिला घेणार. चला स्टार्ट. तर ही माझी काकी आहे आणि ही माझी मम्मी आहे, पलीकडची माझी मम्मी आणि ही काकी आहे. तर कसं वाटते आमची काकी. आणि आत्ताच कामावरून आली होती आणि मी जरा तिला कळालं की मी आजारी आहे म्हणून, माझ्या तोंडाला काही चव नाहीये म्हणून ती आली होती. म्हणजे ती म्हणते थोडासा भात करून करते मी, तू खा. मग तिने मस्त असं भात केलं होतं मुगाचं, खूप छान वाटलं आणि खूप खाल्लं, म्हणजे पोटभर खाल्लं आज मी थोडंसं. आणि आत्ता सध्या वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत. आणि मला म्हणजे संध्याकाळी मला दवाखान्यात जायचंय कारण की परत एकदा बोलवलेलं आहे मला. संध्याकाळी येऊन जा म्हणले, रक्त चेक करायला बोलवले. तर कसं वाटतंय माझा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगत राहा मला. आणि बोला स्टार्ट. ही माझी मुलगी सानिका. माझ्या सानिकाला असं सपोर्ट करत राहा. तर थोडंसं ती हसते काकी, कारण की काकी म्हणते की मी नवीन आहे म्हणून मला काही व्हिडिओमध्ये काही बोलता येत नाही. तर म्हणून ती थोडंसं ती हसतीये. तर बोला ना थोडंसं काहीतरी त्यांना, जरा त्यांना कळू द्या की तुम्हाला असं काय वाटते तुमच्या मनात, ते बोला ना. हसतीये काकी. म्हणते की कट कर. मी तर काय कट करणार नाही, कारण की तिला म्हणजे असं पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आले ना, म्हणजे थोडे दिवस तुला थोडंसं असंच होणार आहे. सवय लागलं ना तर होऊन जाईल सगळं नीट. आणि तेव्हा तीच उलट म्हणेल, सानिका आज व्हिडिओ नाही का काढला? म्हणून थोडंसं काय नाही, थोडंसं मज्जा मस्ती चालतेच आमच्यात, एवढं काय नाही. आणि ही माझ्या सर्वात लाडकी काकी आहे आणि सर्वात जास्त माझी मम्मी लाडकी आहे. सगळे हे दोघी पण खूप छान आहेत माझ्यासाठी. आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.